नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 4 डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे दत्त जयंती. गुरुवार हा भगवान दत्त यांच्या समर्पित असणारे दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती जी आहे तर आलेली आहे. आणि तसेच हा मार्गशीर्ष महिन्यातली दुसरी गुरुवार सुद्धा आहे. आणि म्हणून यंदा 2025 मध्ये दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग आहे, तर ते निर्मळ झालेली आहे. अतिशय 3 शुभ योग जो आहे तर ते एकत्र जुळून आलेली आहेत. आणि म्हणून या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, राजयोग हा देखील निर्माण झालेली आहे. आणि हे योग अतिशय शुभ मानले जातात. भगवान दत्तात्रेयांच्या जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जातो. महायोगेश्वरी दत्तात्रेय हे भगवान श्री हरी विष्णूच्या एक अवतार मानले जाते. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती एकात्मिक अवतार आहे. आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने तुम्ही देव जे आहेत तर ते प्रसन्न होतात. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेय अवतार घेतला. यावर्षी 2025 मध्ये दत्त जयंती ही गुरुवारी 4 डिसेंबर रोजी येत आहे. यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाने आयोजन करून दत्त जयंती ही भक्ती भावने आणि आनंदाने साजरी केलं जातं. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांच्या लक्ष्मीनारायणाच्या देखील पूजा केल्याने धन, सुख, सौभाग्य वाढतं. सोबतच या दिवशी व्रत करून दत्तांची पूजा केल्याने, घरात हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होतं. या दिवशी दत्ताला पिवळी रंगाच्या मिठाई अर्पण करावे. यामुळे भगवान दत्त हे त्यांची भक्तांना होणारे त्रास लगेच दूर करतात. दत्तात्रेयांना 24 गुरुपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंथ हा त्यांच्यापासून सुरू झाला आहे असे मानले जातं. या दिवशी दत्तांच्या पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक पटीने कार्य करत असतो. आणि या दिवशी दत्तांच्या मनोभावी नामजप उपवासन केल्याने दत्त तत्वाचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला लाभ मिळत असतो. आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबराच्या झाडाला अर्पण करा. ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छा दत्तगुरु तुमची पूर्ण करतील. तुमच्या आयुष्यातली सर्व संकट, अडथळे हे दूर होतील. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. साक्षात दत्तगुरूचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळात तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे, अशी ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी
यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात. तर आपल्याला ह्या जो उपाय आहे तर हा दत्त जयंतीपर्यंत करायचे आहे. दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय जो आहे तर ते करू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही दत्त जयंती प्रत्येक दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय हा अतिशय साधा आणि सोपा आहे, परंतु या उपायात तुम्हाला खूप अधिक मोठपटीने फळ जो आहे न तो प्राप्त होईल. अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर ते करायचे आहेत. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबरा ख्याती आहेत, ज्याला उंबराच्या झाड असेही म्हटलं जातं. 21 गुणाच्या परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांची साधना केला होते. औदुंबरा भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिले आहे की याला सौंदर्य फळ येतील आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की उंबराच्या झाडाला कधीही फळ जो आहे तर ती दिसतातच. आणि या झाडाच्या पूजन जर आपण केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या झाडाच्या जर आपण दर्शन केलं तर आपल्यामध्ये असणारी उग्रता जी आहे तशी शांत होतं. या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्त होतो. औदुंबराच्या सेवन जन्मांतरीच्या पापे जो आहे तर ती नष्ट होतात. जो काही वाईट कर्म आपण केलं आहे ती सुद्धा नष्ट होतात आणि इच्छित फळ प्राप्ती होतं. या औदुंबराच्या वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांच्या श्री सद्गुरू मूर्तीच्या ना देखील मंत्रीच्या उपासन केला होते. औदुंबराचे खाली एक ब्राह्मणाला जर आपण जीव घेतला तर आपल्याला 1000 ब्राह्मण जेव घातलं तर आपल्याला 1000 ब्राह्मणाच्या जेवण घातलेली फळ जो आहे ना तो मिळत असतो. औदुंब वृक्षाखाली बसून जर आपण निर्मळ मनाने शांततेने जर जप केला तर आपल्याला अनंत गुणांनी त्यांची फळ जो आहे तर ती मिळतो असतो. औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने आपण स्नान केलं, आंघोळ केलं तर आपल्याला भागीरथी नदी स्नान केल्याने पुण्य मिळत असतो. आणि दत्त जयंती निमित्त आपण या झाडाच्या पूजा केलं तर धन, धान्य, संपत्ती, आरोग्य ह्या सर्व प्रकारच्या ऐश्वर्य सुख प्राप्ती होतो. म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करणे विशेष मानलं जातं. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, मग तुमच्या इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलींच्या पतीच्या कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, घरच्या सुख शांती समृद्धी नंदावी, किंवा एखादी तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायची असेल, एखादी नवीन घर खरेदी करायची असेल, जमीन खरेदी करायची इच्छा असेल, किंवा आपल्या मुलांना चांगली नोकरी मिळावी अशी तुमची इच्छा असेल, तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हे जे वस्तू आहेत तर ही औदुंबराच्या वृक्षाच्या अर्पण करायचे आहे. कारण बघा, आपण सर्वजण दत्त जयंती निमित्त 7 दिवसाच्या, 5 दिवसांच्या, 11 दिवसांच्या पारायण किंवा इतर काही सेवा जो आहेत तर त्या करत असतो. आणि म्हणून हे देखील एक सेवा जी आहे तर मी
ती ती तो आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व अडचणीतनं मार्ग मिळतो. तुमच्या सर्व अडलेली कामं पूर्ण होतात. म्हणून प्रत्येक कामात यश मिळालं आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामने जे आहेत तर त्या दत्तगुरू पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबाच्या भरभरून प्रगती होईल. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचे आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गंगाजल टाका. यामुळे आपले शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. जर आपल्या मन शुद्ध आणि पवित्र असेल तर आपल्या उपायाचे फळ जो आहे खूप पटकनी मिळत असतो. आणि यामुळे थोडासा गंगाजल टाका. यानंतर आपल्याला देवघरातली देवीच्या विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ते औदुंब वृक्षाला अर्पण करायचे आहे. तर तुम्हाला एक तांब्याचा कळस घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पियाचे पाणी भरायचे आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गाईच्या कच्च्या दूध टाकायचे आहे. कच्च्या दूध म्हणजे गरम न केलेला दूध असतो तर ते टाकायचे आहे. आणि यानंतर सोबतच तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. यानंतर आपल्याला एक मातीच्या पंती घ्यायच्या आहे. यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचे आहे. दुहेरी कापूसाचे वात लावायचे आहे आणि त्याच्याबरोबर 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेताना हे पिवळे करून घ्यायचे आहे. याला थोडीशी हळद लावायची आहे आणि या पिवळे वृक्षाला अक्षदा तुम्हाला तयार करायचे आहे. यानंतर सोबतच तुम्हाला पुढच्या वृक्षाला हळदी कुंकू देखील सोबत घ्यायचे आहे. आणि थोडासा चणा डाळ आणि गुळाचा खडा सुद्धा तुम्हाला एक वाटीमध्ये घ्यायचे आहे. आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंब वृक्षाखाली जायचे आहे. म्हणजे उंबराच्या झाडाशी आहे. तिथं गेल्यानंतर या सर्वप्रथम हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. दिवा प्रज्वलित केले की दिव्याखाली थोडासा पांढरे तांदूळ टाका आणि त्यावरती हा दिवा ठेवायचे आहे. यानंतर त्या वृक्षाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. हे जल जो आहे ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे. जो तुम्ही 21 पिवळे तांदूळ करून घेतलेली आहे अक्षदा तर त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त 21 वेळा म्हणायचे आहे. 21 तांदूळाच्या जे झाडाच्या खडेजवळ मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे. यानंतर ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तर ते सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे. यानंतर या झाडाला आपल्याला पिवळे फुलं असतील तर ती अर्पण करा. पिवळे रंगाचे मिठाई असेल तर ते सुद्धा अर्पण करायचे आहे. कारण पिवळे रंगाचे वस्तू पदार्थ हे दत्तांना खूप जास्त प्रिय आहे. यानंतर आपल्याला या झाडाशी 11 वेळी प्रदक्षिणा करायची आहे. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचे आहे. यानंतर या झाडाखाली बसून तुम्हाला दत्त महाराजांच्या स्वामी समर्थांच्या नामस्मरण करायचे आहे. जी काही इच्छा तुमच्या असेल तर मनोभावी तुम्हाला व्यक्त करायचे आहे. तुमच्या जीवनातली सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावी दत्तगुरूंच्या स्वामींच्या प्रार्थने करायच्या आहे. कारण दत्त म्हणजेच आपले स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी समर्थ म्हणजेच आपल्या दत्त आहेत. स्वामी समर्थ हे सुद्धा एक दत्तांचाच अवतार मानला जातो. यानंतर या झाडाखाली जिथे तुम्ही जल अर्पण केलं आहे तिथेच थोडासा वली माती तुमच्या घरी घेऊन यायचे आहे. एक वाटीमध्ये ठेवायचे. त्याची एक पुडी तुम्हाला बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. दत्त जयंतीपर्यंत ही पुडी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. दररोज
देवाच्या पूजा करताना त्या मातीच्या सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. हळदी कुंकू तुम्हाला वाहायच्या, अर्पण करायचे आहे. आणि दत्त जयंतीनंतर ही माती जो आहे तर ती तुम्हाला वाहता पाण्यामध्ये विसर्जन करून घ्यायचे आहे. किंवा तुमच्या घरी जर झाड असतील तर त्या झाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही ही जो माती आहे तर ते मिसळू शकता. तर अशी पद्धतीने आपल्याला हा अतिशय साधा आणि सोपा उपाय जो आहे तर ते दत्त जयंतीपर्यंत करायचे आहे. तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत दररोज हा उपाय केला तरीही चालेल, किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, अगदी दत्त जयंतीपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करायचे आहे. जितक्या जास्ती दिवस हा उपाय तुम्ही कराल तितके जास्ती फळ जे आहे तुम्हाला प्राप्त होईल. जो उपाय आहे तर हा फक्त 2 मिनिटाचा उपाय आहे. परंतु हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धाने, मनोभावेने, निष्ठेने केलं तर ना तुमच्या जीवनातली सर्व अडचणी आहेत तर त्या स्वतःहून तुमच्या घरातून, आयुष्यातून निघून जातील. इतका हा प्रभावी उपाय आहे. आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या स्वामीच्या केंद्रामध्ये सांगितलेली आहे उपाय. यामुळे प्रत्येकाने ह्या उपाय नक्की करा. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं किंवा नसलं तर स्वामी चरित्र पारायण करणं शक्य नसेल तर झालं, किंवा इतर कोणतेही तुम्हाला सेवे करणं जमलं नसेल तर कमान ही सेवा आहे तर तुम्ही नक्की करा. जो तुमच्या घरच्या अगदी तुमच्या घराजवळ औदुंब वृक्ष असेल तर तुम्ही खूप भाग्यशाली आहोत की सेवा तुम्हाला करायला भेटतो. आणि ज्यांच्या घराजवळ औदुंब वृक्ष नसेल तर अशाने काय करायचे आहे, जिथे स्वामींचं केंद्र आहेत, मठ आहेत तर तिथे प्रत्येक मठाच्या बाहेर, केंद्राच्या बाहेर औदुंबराचा वृक्ष जो आहे तर ते असतातच. अगदी छोटी होईना तिथं असतो. तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करा. किंवा जिथे कुठे दत्त महाराजांच्या मंदिर आहे, दत्तांच्या मंदिर आहेत तर तिथे मंदिराच्या आजूबाजूला किंवा मंदिराच्या अगदी समोरचे हे औदुंबराचं झाड, म्हणजे औदुंबराचं झाड जो आहे ना ते असतोच. तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करू शकता. आणि तुमच्या घराजवळच्या असेल तर तुमच्या घरच्या हे झाड असेल तर इथे हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे. जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर ही सेवा तुम्ही करू नका, कारण सूतकामध्ये कोणतेही उपाय, सेवा, पूजा अर्चा ही जो आहे तर ते करता येत नाही. याच्याबरोबर जर तुम्हाला आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत, अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा जर औदुंबराच्या वृक्षाखाली बसून गुरुचरित्राच्या 14वा अध्याय वाचन शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचा. हा 14वा अध्याय तुम्ही वाचा. तुम्ही स्वतः अनुभव येऊ शकतात. तुमच्या आयुष्यातलं किती मोठं संकट असेल तर, अडचणी असेल तर 100% दूर होतात, इतकं अनुभव आहे. म्हणून जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठं संकट, अडचण असेल तर तुम्ही नक्कीच 3 दिवसाचे किंवा 5 दिवसाच्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून गुरुचरित्राचे 14वा अध्याय जर आहे ना तो वाचा. आणि अधिवत सगळ्या काही ज्या आहेत तर त्या दूर होतात. वृक्षाच्या दत्तगुरूचे आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातला सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच ज्यांच्या शक्य आहे त्यांनी 5 दिवसाचे पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. गुरुचरित्र नाही शक्य झालं तर स्वामी चरित्र हा वाचन सुद्धा तुम्ही चालेल. स्वामी चरित्र पारायण एक दिवसाचे केलं तरी चालेल. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला जर हे पारायण करणं सुद्धा चालेल. अगदी झाडीच ते 3 तासामध्ये संपूर्ण हे अध्याय जो आहे तर ते वाचून घेऊ शकता. म्हणून अगोदर नाही शक्य झालं तर काही हरकत नाही, परंतु दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही नक्कीच हे पारायण
जो आहे तर करू शकता. हे कधीच शक्य झालं नाही तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप अवश्य करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा किंवा श्री गुरुदेव दत्त असा देखील तुम्ही लिहा. शक्यतो चला तर मग भेटूया असेच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ. नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.